तर का म्हणता मित्रमैत्रिणी, तसं तर मी पाहायला चांगलाच आहो, पण या आरशापाई थोडासा खराब दिसत आहो. पिंटू काकांना फोन केला होता सीट लावायची आहे म्हणे खिडकीला, पण अशी बी कोणती सीट राहते म्हणून मला माहित नव्हतं जे की आपण खिडकीला लावणार आहोत. तर याला कोणती सीट म्हणतात माहित नाही, पण ते आपली लावून झाली. आता पहिले एकामेकाला चिडवून घेतले, आता फायटिंग खेळायला लागले. त्यांची फायटिंग तिकडे चालूच होती, तोपर्यंत आम्ही आलो पाणी आणण्यासाठी, कारण पाणी घेऊन जावं म्हणलो. पहिलेच घरून सांगितले होते पहिले पाणी घेऊन या म्हणून. पाणी आणल्याबरोबर म्हणले का प्रेस करायला कपडे घेऊन जा म्हणले. मग ते प्रेस करायसाठी त्यांचे कपडे नेऊन दिले. मग पुन्हा घरी आलो आणि पुन्हा घरून आल्यावर यांच्यासोबत पुन्हा मी जात होतो दुसऱ्या कामासाठी. म्हणजे आज दिवसभर इथं हिंडाच दिसतंय मला. दुकानात आलो, भाऊसाठी शर्ट घेतो म्हणत होता पिंटू काका. मग शर्ट घेतलो, तिथून आपल्याला जायचं होतं आता घरी. थोडा वेळ थांबलो नाही, मामा म्हणे डिझेल आणण्यासाठी चल म्हणे. मग त्याच्यासोबत पुन्हा मी इकडे आलो. मामाची ट्रॅक्टर लागली होती तिकडे टेकरीला. आता आपल्याला डिझेल तिकडेच नेऊन द्यायचा होता. लवकर टाक म्हणलो डिझेल, कारण मला जायचं आहे म्हणलं शूटले. मग घरी आलो, बडा फ्रेश झालो. मग चेताला बोलावून घेतलो, कारण तो तयारी करूनच होता. मग गाडीमध्ये टाकलो आपण 40 रुपयाचा पाणी. मग निघलो आता थकाबाई जायसाठी. आपल्याला काढायचे होते थोडे बहुत फोटोज आणि एखादी रील शूट करायची होती आपल्याला. मग का शूट सगळं झालं. मग आपल्याला जायचं होतं आता घरी. घरी येऊन पाहतो तर काकू वगैरे इकडे येऊनच आहेत, म्हणजे मसाला भाताची तयारी दिसत आहे. मला व्हिडिओ एडिट करायचा होता आणि तो काम माझा काही घरी होणार नव्हता. मग चार्जर पकडलो, मग गेलो वैभ्याच्या मेडिकलकडे. संध्याकाळ झालीच होती. मग केक बी घेऊन आणलो ना आम्ही. आता गेलो मग केक कापासाठी, कारण भाऊचा होता बर्थडे. बस एकामेकाला भरवाचेच कामं होते, दुसरे काही होतच नव्हते यांचे जण. त्याचं सगळं झालं, मलाही भरवून टाकले. तर चला मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.